शोले चित्रपटामध्ये जय वीरूची जोडी तर आपण पाहिलीच, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात धाराशिवच्या धर्तीवरची जय वीरूची जोडी म्हणजे आमदार आणि खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील. माझ्यासोबत कैलास पाटील आहेत. कैलास पाटीलजी, काय सांगाल तुम्ही? जय वीरूची जोडी तुमची धाराशिवच्या धर्तीवरची महाराष्ट्राच्या राजकारणातली, मात्र ही जय वीरूची जी जोडी आहे त्यातला एक जण आता दुसऱ्या पार्टीत दुसऱ्या पक्षात गेले आहेत. कसं वाटतं, नेमकी काय भावना आहे आता या क्षणाला तुमची? खरं तर हे खूप दुर्दैवाची म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. जे झालं हे व्हायला नको होतं, पण आता जे झालं हे आपण ॲक्सेप्ट तर केलं पाहिजे. त्यांची राजकीय वाट वेगळी, माझी राजकीय वाट वेगळी. आता ही झालेली गोष्ट आहे. आम्ही मित्र जरी असलो तरी आमच्या राजकीय वाटा वेगळ्या झालेल्या आहेत आणि आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे. खरं तर ज्या दिवशी ओमराजे निंबाळकर दिल्लीला जाणार होते पुण्यावरून, त्यावेळेला अशी देखील बातमी आली की तुम्ही त्यांना भेटायला पुणे एअरपोर्टवर गेला होता, त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. नेमकं काय त्या दिवशी घटनाक्रम काय होता सकाळपासून सांगा. त्या दिवशी मी धाराशिवलाच होतो. मला त्यांना मला धाराशिवला उद्धव साहेबांनी एक काम सांगितलं होतं. ते पुण्यातच होते, धाराशिवला आलेले नव्हते. म्हणून मी उशिरा उद्धव साहेबांना सांगूनच पुण्यात आलो होतो. त्या दिवशी काय माझी भेट झाली नाही. आलो होतो उशिरा, पुण्यात आलो होतो. माझी त्यांची भेट झाली नाही त्या दिवशी. पण त्यांचं निश्चित झालं होतं जायचं, तुम्ही त्यांच्याशी काही बोललात, काही संवाद साधलात, मनवण्याचा प्रयत्न निश्चित केला? नव्हतं त्यांचं. माझी ज्यावेळेस चर्चा व्हायची त्यावेळेस ते कन्फ्युजनमध्ये होते. म्हणजे असं निश्चित ठाम असं नव्हतं, जायचं ठरलं असं नव्हतं. खरं तर ओमराजे म्हणजे निंबाळकर. त्या दिवशी शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यावर चर्चा करून जे डिक्लेअर केलं तोपर्यंत तरी म्हणजे शेवटचं बोलणं आम्ही भेट झाल्यावरच, तोपर्यंत तरी निश्चित काय झालेलं नव्हतं. बरं, ओमराजे निंबाळकर यांची तुमची भेट कधी झाली? तो दिवस आठवतो का? प्रसंग काय होता? आणि नंतर ही मैत्री कशी वाढत गेली? जय वीरूची जोडी कशी झाली तुमची? माझी आणि त्यांची भेट 2017ला पहिल्यांदा झाली. नंतर मी आता नेमकं पहिली भेट आठवत नाही माझी, पण पहिल्यांदा 2017ला भेट झाली. त्यानंतर आमची जिल्हा परिषद निवडणुकीनंतर आम्ही एकत्र एका पक्षात काम करायला लागलो. नंतर आमची कायम प्रत्येक निवडणुकीत एकत्रपणे काम करत राहिलो. खरं तर ज्या वेळेला एकनाथ शिंदेंसोबत जायची वेळ तुमची होती, पण तुम्ही माघारी फिरलात, त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी जेव्हा सभा घेतली, दोघांच्याही खांद्यावर हात ठेवून ही जोडी मी तुमच्या पुढे देते असे शब्द होते उद्धव ठाकरेंचे. मात्र त्यातलाच एक जण आता एकनाथ शिंदेंकडे गेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतलीत मातोश्रीवर जाऊन. उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणणं होतं? त्यांची बॉडी लँग्वेज किंवा त्यांची नेमकी त्या दिवशीची अवस्था काय होती? उद्धवजी त्यांचे खूप म्हणजे त्यांना वाटलंच नव्हतं की ओमराजे असा निर्णय घेतील. त्यांना म्हणजे एक कार्यकर्त्यापेक्षा एक त्यांचं भावनिक नातं होतं त्यांच्याशी. त्याच्यावर खूप प्रेमही केलं त्यांनी. पण त्यांच्याकडनं त्यांना अपेक्षित होतं त्यांना त्यांच्यासाठी असं हे करतील असं वाटलं नव्हतं. सगळ्यांनाच वाटलं नव्हतं. तसं जशी शिवसैनिकाची भावना आहे, माझी आहे, तशीच भावना होती. हे तेच ओमराजे निंबाळकर आहेत, ज्यांनी भाषणाच्या दरम्यातून जे याआधी एकनाथ शिंदेंच्या पक्षात गेले होते, त्यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला होता, त्यांना गद्दार म्हणून संबोधित केलं होतं. मग आता ओमराजे निंबाळकर कोण ठरतात नेमकं? आता म्हणजे हे आता शेवटी निर्णय घेतलेला आहे. ज्या गोष्टी झाल्यात त्या ॲक्सेप्टच आहेत. आता काय म्हणजे तुम्हीच सांगितलं त्यांनी काय बोललेले आहेत. त्यामुळं पण ते म्हणजे गद्दार ठरतात का ओमराजे निंबाळकर? पक्षाच्या दृष्टीने ते चुकीचंच केलं आहे. म्हणजे आपण ज्या पक्षाबरोबर ज्या पक्षप्रमुखांनी किंवा ज्या जनतेने आपल्याला ज्यांच्या बाजूने निवडून दिलं त्यांनी त्याचा आपण वेगळा विपरीत निर्णय घेणं हे लोकांशी आणि पक्षाशी म्हणजे चुकीचंच वागणं आहे असं मला वाटतं. याआधी असं सांगितलं जातं की जे एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेत, ते पैशांसाठी, निधीसाठी गेले किंवा त्यांच्या काही आमदारांवर ईडी, सीबीआयच्या धाडी पडल्या म्हणून ह्यासाठी ते गेले होते. ओमराजे निंबाळकरांच्या बाबतीत असं काही होतं का? तुम्ही त्यांना फार जवळून ओळखायचा, म्हणजे ओळखता अजूनही? मला नाही वाटत असं कुठला दबाव किंवा बाकीचं ते सर्वसामान्य बाकीचं असं काही त्यांचं म्हणजे ईडी वगैरे सारखं काहीच नव्हतं. मला तर तसं काही वाटत नाही. वडिलांचा निकालाचा काही ह्याच्यामध्ये परिणाम आहे का? ज्यावेळेस निकालाच्या बाबतीत केशवागम चर्चा व्हायची त्यांचं म्हणणंच एवढं असायचं की आपलं केस मेरिटची आहे, आपण 20 वर्ष संघर्ष केला आहे आणि त्याचा निकाल मेरिटवर लागावा एवढी त्यांची अपेक्षा होती.
बरं, धाराशिवचे ते खासदार आहेत, तुम्ही आमदार आहात, तुम्हाला तिथला मतदारसंघ माहिती आहे, तिथले मतदार माहिती आहेत. ज्या वेळेला ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेच्या पक्षात जाणार ह्याची कुजबूज सुरू झाली होती, तेव्हा नेमकं तिथल्या मतदारांचं काय म्हणणं होतं? कारण का तुमच्या दोघांची जोडी शेतकऱ्यांसाठी काम करत राहिली आहे, हे तिथल्या लोकांनाही माहिती आहे. मात्र जेव्हा ते एकनाथ शिंदेंकडे जाणार ही कुजबूज सुरू झाली, तेव्हा तिथल्या मतदारांची काय रिॲक्शन होती? मतदारांची भावना किंवा कुठल्याही मतदारांचं आपण एका बाजूनं मतदान केलेलं असलं, एखाद्या भाजपच्या विरोधात मतदान केलेलं असलं तर त्यांची भावना असेल की आपल्या मतदारांचा मताचा सन्मान झाला पाहिजे आणि तो कुणालाही न आवडणारीच गोष्ट आहे. म्हणजे हे तिथल्या मतदारांनाही आवडलं नव्हतं. कुणालाही न आवडणारीच गोष्ट आहे ना, मतदारांना का- किंवा कुणालाच आवडणारी गोष्ट नाही की आपण यांच्या विरुद्ध ह्यांना निवडून दिले आणि हे जर चुकीचा वेगळा काही निर्णय घेतला तर कुणाला कसं आवडेल. कारण का हे तेच त्यांचे आणि तुमचे पदाधिकारी एकच असतील, तुमचे कार्यकर्ते मतदार एकच असतील. ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं की मी माझ्या मतदारांची पदाधिकाऱ्यांची चर्चा करून हा निर्णय घेतला. मग ते नेमके कुठले पदाधिकारी आणि मतदार होते? काही म्हणजे त्यात काही बहुतांश मतदारांच्या बाबतीत आपण विचारलं तर पदाधिकाऱ्यांचं काही लोकांचं म्हणणं होतं किंवा आपल्या अडचणी येतात कामं करायला. तिथं जे पदाधिकारी होते त्यांना सांगितलं किंवा तुम्ही निर्णय घ्या. मी जे बघितलं चॅनलच्या माध्यमातूनच बघितलं, मी काय तिथं प्रत्यक्ष उपस्थित नव्हतो पण चॅनलच्या माध्यमातून बघितलं, त्यामुळे त्यांनी चर्चा करून मग त्यांनी तो निर्णय जाहीर केला. एका खास मित्राकडे आपण आपलं मन मोकळं करतो, तसं ओमराजे निंबाळकरांनी तुमच्याकडे त्यांचं मन व्यक्त केलं होतं का, की बाबा मला म्हणजे एकनाथ शिंदेंकडून ऑफर आहे किंवा मी तिथे जाणार आहे, हे त्यांनी त्यांचं मन तुमच्याकडे मोकळं केलं होतं का? ज्या वेळेस ते त्यांचं माझं बोलणं व्हायचं, ज्या अडचणी आहेत सत्ताधारी पक्षाकडनं निधीच्या बाबतीत बाकीच्या गोष्टीच्या बाबतीत जशा अडचणी आणल्या जातात त्यावर चर्चा व्हायची. त्यामुळे ते जरा थोडं कन्फ्यूज असायची आणि काय केलं पाहिजे, आता ह्यात मार्ग काय आहे, अशी चर्चा व्हायची. हे कन्फ्यूज ते कधीपासून होते? हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक झाल्यानंतर निकाल जे लागले, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जे चांगले आमचे उमेदवार पडले, जे चांगले कॅपेबल होते, जे लोकांमध्ये कायम काम करायचे, त्यांना पराभवाचं तोंड बघावं लागलं. मग त्यात पैसा असेल, सत्तेचा वापर असेल आणि त्यामुळं त्या दिवसापासून जरा थोडं ते खचल्यासारखे झाले होते. म्हणजे हे असं कसं. पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित गेला होतात, म्हणजे इतर जे तुमचे दोन पक्ष आहेत मित्र पक्ष, ते कमी पडले का तुम्हाला साथ देण्यात? स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत बहुतांश ठिकाणी आम्ही सुंदररित्या समोर गेलो महाविकास आघाडी म्हणून. मतदारांची साथ नव्हती? नाही, त्यात आम्हाला यश अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यात पैसा असेल किंवा बाकीच्या ज्या साधनसामुग्रीचा विषय असेल, स्पष्टच बोललं तर ते पैशाचा समोरच्या अतिवापर झाला, सत्तेचा गैरवापर झाला. या गोष्टीमुळे आम्हाला अपेक्षेचा सामना करावा लागला. मग हे कारण आहे का त्यांचं प्रामुख्याने सत्ताधारी पक्षात जायचं? त्यातलं एक कारण की बाबा यंत्रणेचा गैरवापर करून जशा पद्धतीनं निवडणुका जिंकायच्या किंवा दबाव आणायचा समोरच्या लोकांवर किंवा विकासाचा आमिष दाखवून आम्ही तुम्हाला हे करू, मोठी मोठी आश्वासन द्यायची, खोटी आणि मोठी आश्वासन द्यायची. आम्ही तर आश्वासन पण देऊ शकत नाही, आमचं आश्वासन खरं मानणार पण नाही. त्यांना पण तिकडची लोक तुम्हाला मानायची, मग तुमचं आश्वासन का ते खरं मानतील नाही असं तुम्हाला वाटतं? स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीत तो अनुभव आला म्हणून त्यांची भावना तशी झाली असेल असं मला वाटतं. याच आमिषाला ओमराजे निंबाळकर बळी पडले? नाही, सत्ताधारी निकाल स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल काय लागला त्यानंतर थोडं ते ह्यात असं का झालं. मग या संदर्भात तुम्ही उद्धव ठाकरेंची चर्चा केली होती, त्यांची भेट घेतली होती? नाही, उद्धव साहेबांना कानावर घातले होते पण शेवटी विरोधी पक्षातले ते तरी काय करणार, म्हणजे त्यांनी तरी त्यांच्याजवळ तर ते काय करू शकत नव्हते या बाबतीत. शेवटी सत्ताधारी पक्षाने कसं वागायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे ना. म्हणजे एवढं टोकाचं राजकारण करणे, ब्लॉक करणे हे चुकीचं होतं. बरं, एक जी खंत आहे, जी कायम एकनाथ शिंदेच्या पक्षातील लोक बोलून दाखवतात, ती म्हणजे की उद्धव ठाकरे वेळ देत नाही, भेटत नाहीत, मातोश्रीवरही कधी ते आम्हाला बोलवत नाहीत किंवा बोललं तरी तासन तास आम्हाला मातोश्री बाहेर वाट बघायला लागायची. तर तुमच्या दोघांच्या बाबतीत असं कधी काही घडलं का? कधीच घडलं नाही. म्हणजे आता हे कारण कसं असतं, कारण काढायचं म्हणून काही कारण निघतं, पण असं आमच्या बाबतीत अजून पण एकदाही घडलेलं नाही, घडणारही नाही. बरं, ओमराजे निंबाळकरांनी अजून एक म्हणजे फक्त त्यांनीच नाही तर इतरही जे खासदार त्यांच्यासोबत गेले 5 खासदार, त्यांनी निधीचं कारण दिलं. खरंच निधी अपुरा पडत होता? निधीच्या बाबतीत खासदारांना 5 कोटी निधी असतो आणि त्यांना 6 विधानसभा मतदारसंघ असतात. एका आमदाराला 5 कोटी निधी असतो, त्याला एकच विधानसभा मतदारसंघ असतो आणि विरोधी पक्षातल्या खासदारांना बाकीचा कुठला निधी दिला जात नव्हता. निधीचं कारण हे आहे, वस्तुती आहे. पण जर निधीचं कारण असं होतं आणि ज्या वेळेला त्यांना तिकीट देण्यात आली पक्षाकडून, तेव्हाही शिवसेना फुटलेलीच होती. एका शिवसेनेचे 2 गट झालेच होते. मग त्यावेळेलाही त्यांच्या लक्षात आलं नाही का की बाबा आपण जर विरोधात गेलो तर आपल्याला निधी मिळणार नाही किंवा आपल्याला निधी अपुरा मिळू शकतो?
म्हणजे आपण जर सत्तेत विरोधात गेलो नाही तर निधी मिळणार नाही. हा, हे तर माहितीच होतं कारण का आधीच तक्रारी होते की आम्हाला निधी मिळत नाही विरोधकांना. ठीक आहे, पण 22पर्यंतचं जे वागणं होतं सरकारचं आणि त्यानंतरचं खूप मोठा बदल केला होता. आधी थोडा थोडा द्यायचे आणि पहिल्या टर्ममध्ये काय होतं 22 ते 20 19 ते 22पर्यंत सत्ता होती. ती कामं 24पर्यंत चालली. अच्छा. ते त्याच्यानंतरचा निधी अपुरा त्यालाही पडायला. स्थगिती दिली, परत न्यायालयातून ती स्थगिती उठवली. त्यामुळे थोडं 24पर्यंत चाललं आणि आता पूर्ण 24 नंतर सगळंच बंद केलं होतं त्यांनी. कोणी स्थगिती दिली? नवीन जे सरकार आलं होतं त्यावेळेस मग 22. त्याच सरकारमध्ये आता निंबाळकर गेलेत त्या की. मग ती कोर्टातनं स्थगिती उठवली होती आणि ती स्थगिती नंतर उठवली गेली. शेवटचा प्रश्न खरं तर ओमराजे निंबाळकर तर आता त्यांनी पक्षप्रवेश केलाच आहे शिवसेनेमध्ये. तुमचा काय स्टँड आहे आता यापुढे? आणि जरी तुम्ही म्हणताय की मी ठाकरेंसोबत राहणार, निंबाळकरांना तुम्ही पुढच्या काही कालावधीमध्ये सांगणार की बा परत या करून त्यांना साथ घालाल? उद्याची परिस्थिती काय होते आज सांगू शकत नाही. पण थोडा वेळ जाऊ द्या. तुमचा काय स्टँड आहे? माझा स्टँड आता माझ्या खुर्चीतून दिसेल. मी आता सांगतोय. पण म्हणजे काय होतं आमच्या मैत्रीमुळं मग लोकांना वाटतं मग हे पण जाणार का? परत ते रोज चर्चा करतात की नाही आता आम्ही ऑपरेशन काय टायगर 2, 3 म्हणजे सगळे प्रश्न म्हणजे काय महाराष्ट्रातले सगळे प्रश्न मिटलेत. बेरोजगारीचा प्रश्न मिटला आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला आहे, कर्जमाफीचा मिटला आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मिटला आहे, ड्रग्ज कुठंच मिळत नाही, गुटखा कुठे मिळत नाही, पाणी 24 तास येतं, पाणी कपात कुठेही नाही, शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झालेली आहे सध्या, पीक चांगला आहे, पीक विमा त्यांनी 17,000 घोषित केला होता, तर प्रत्येक शेतकऱ्याला 25 रुपये पीक विमा मिळाला आहे. असे सगळे प्रश्न मिटले आहेत. बेरोजगारीला आता काही कंपन्या म्हणजे शोधायला लागलेत आमच्याकडे माणसं मिळत नाहीत. हे सगळे प्रश्न संपले असल्यामुळं हे सध्या ह्याच्याकडे आहेत, ऑपरेशनकडे आहेत. माझं म्हणणं एवढंच आहे की हे प्रश्न प्रत्येक पावलावर एक प्रश्न आहे. तुम्हाला स्पष्ट बहुमत आहे. आजपर्यंत एवढं बहुमत कोणालाच मिळालं नव्हतं. तुम्ही कशासाठी करताय? तुम्हाला ज्या गोष्टीसाठी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने निवडून दिलं आहे त्या गोष्टीच्या त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. ते प्रश्न सोडवणूक करा. ते प्रश्नाची सोडवणूक केली तर काही प्रश्न कमी होतील. संपणार तर नाहीत, पण कमीत कमी त्याला मदत होईल. हाच तुमचा वेळ. तुम्ही तुमचा वेळ सर्वसामान्यांसाठी वापरा आणि आमचा स्टँड मी उद्धव साहेबांसोबत काल होतो, आज आहे, उद्याही राहणार. धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई.